नमस्कार। पूर्वीच्या काही लोकांमध्ये 40-50 नंतर आपल्याला गुडघेदुखी दिसून येत होती, परंतु आजकाल गुडघेदुखी ही 30-35 मध्येच खूप जास्त प्रमाणात दिसून येत आहे। याची अनेक कारणे आहे, जसे की एका जागी जास्त वेळ बसून काम करणे किंवा बिलकुल एक्सरसाइज न करणे, वजन कमी करण्याच्या नादामध्ये रोज 1-2 तास कंटिन्यू चालणे, आपले वाढते वजन, अशा अनेक कारणांमुळे आज दिवसेंदिवस गुडघेदुखी खूप जास्त वाढत चालली आहे। तर गुडघेदुखी कमी करण्यासाठी आज मी तुम्हाला फक्त आणि फक्त 2 योगासने सांगणार आहे, ज्याचा अभ्यास जर तुम्ही रोज केला तर नक्की तुमचे गुडघेदुखीचा त्रास कमी होण्यास मदत होणार आहे। पहिले आसन आहे अधोमुख श्वानासन। त्यासाठी आपल्याला हाताची बोटे ओपन करून या प्रकारे मॅटवर ठेवायचे। करंगळीचे बोट जे आहे ते पूर्णपणे आपल्या मॅटला साइडला टच असेल। दोन्ही गुडघ्यांना वरती उचलायचं आहे या प्रकारे आणि एक पाऊल उजवा पाय मागे, एक पाऊल डावा पाय मागे जायचा आहे। टाचा बाहेरच्या दिशेने आणि पंजा आतल्या दिशेने या प्रकारे टर्न करून ठेवायचा आहे। आणि यानंतर मस्तपैकी आपला हा जो सॅक्रमचा पार्ट आहे तो खालच्या दिशेने पुश करत आपल्याला अप्पर आणि लोअर बॉडी पूर्णपणे स्ट्रेच करायची आहे। आपले डोके हे दोन्ही हातांच्या बरोबर मध्ये असेल, पाम पंजे एकदम प्रेस आहे हाताची आणि हील आपल्या टाचा मस्तपैकी जमिनीवर शक्य होईल तेवढे आपल्याला प्रेस करायची आहे। आणि या प्रकारे पूर्ण बॉडी इथे स्ट्रेच होत आहे। गुडघेदुखी सोबतच आपल्या कंबर दुखीसाठी देखील हे आसन खूप छान प्रकारे काम करणार आहे। या आसनमध्ये नॉर्मल ब्रीदिंग सोबत आपल्याला 10 ते 15 काउंट पर्यंत होल्डिंग करायचं आहे। खूप छान प्रकारे इथे तुम्हाला काफ मसल्सवर स्ट्रेच येत आहे, फील करायचं आहे। दुसरे आसन आहे उत्कट आसन। त्यासाठी आपल्याला दोन्ही पायांमध्ये हिप विथ डिस्टन्स घ्यायची आहे, शोल्डर्स रोल आहे आणि रिलॅक्स करायची आहे, चेस्ट एक्सपांड ठेवायची आहे आणि दोन्ही हात या प्रकारे समोर पाम डाऊनवर्ड फेसिंग असेल। त्यानंतर आपले ॲब्डोमिनल मसल्स म्हणजे आपला जो नेवलचा पार्ट आहे तो हलकासा आतमध्ये खेचून धरायचा आहे। श्वास घेत आपल्याला आपला बटकचा पार्ट मागे घेत नीजला बेंड करायचा आहे आणि पुन्हा श्वास सोडत वरती यायचं आहे। श्वास घेत खाली, श्वास सोडत वरती। ज्यावेळेस आपण खाली जात आहोत त्यावेळेस सर्वात महत्त्वाचे आपले नीज जे आहेत ते आपल्या टोसच्या पुढे नाही गेली पाहिजे। या प्रकारे बिलकुल करायचं नाहीये, तर आपल्याला हे एका लाईनमध्ये या प्रकारे ठेवायचं आहे। इथे आपण होल्डिंग करणार आहोत 10 काउंट पर्यंत। तर ही 2 योगासने तुम्हाला रोज करायची आहे, परंतु जर तुमचे गुडघ्याचे कोणते ऑपरेशन झाले असेल तर योगा थेरपिस्टच्या अंडर तुम्हाला ही योगासने करायची आहे, व्हिडिओ बघून बिलकुल करायची नाही आहेत। ही आसने फक्त तुम्हाला लाईफस्टाईल चेंजेसमुळे जर तुमचे गुडघेदुखी होत असेल तर त्यासाठी ही योगासने तुम्हाला मदत करणार आहेत। तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना नमस्कार।